देवा माझ्या भावाला उदंड आयुष्य मिळू दे, माझा भाऊ सुखाचा राहू दे, त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद असू दे। एका आईच्या पोटी आम्ही जन्माला आलोय, परंतु आई बाप सोडून मी सासरी नांदायला आले। दादा दादा सासू सासऱ्याचा त्रास आहे, नंदा जावाचा त्रास आहे, पण दादा ही तुझी बहीण तुझी वाट पाहते, कधी मला भेटायला येशील? अरे ज्याला भाऊ नाही, ज्याला भाऊ नाही त्याला विचारा भावाची किंमत, ज्याला बहीण नाही त्याला विचारा बहिणीची किंमत। म्हणून ही बहीण काय म्हणते की दादा अरे दिवाळीच्या सणाला भाऊबीजेच्या सणाला तुझी लई आठवण येते दादा, कधी रे मला भेटायला येशील? दादा म्हणून काय सांगितलं, माहिराला जाता हा मनी, माहेराला जाता हा मनी, भावाच्या भेटीसाठी जीव तुटते माझा, भावाच्या भेटीसाठी जीव तुटते माझा, जीव तुटते। तुम्हाला माहिती आहे भाऊबीजेच्या सणाला माझा भाऊ सक्का भाऊ भगवंतानं हिरावून घेतला, म्हणून काही दिवस मी या ठिकाणी येत नव्हते। हा भाऊबीजेचा सण म्हणून हा माझा भाऊ, तुम्ही माझे बंधू सगळ्यांनी मला बहिणीची माया दिली, भावाची माया दिली, सगळ्यांची मी आभारी आहे। परंतु येणा वागणा भाऊ बहिणीला असावा, बांधी मुर्ती चोळी एका रात्रीचा विसावा। माझ्यासाठी एवढं मोठं दुःख घडलं, असं घडायला नको होतं। अरे देवा मी तुझी दासी आहे, रात्रंदिवस तुझी भक्ती करते, तुझी सेवा करते, मग का माझा भाऊ या भगवंताने माझ्याकडून हिरावून घेतला? अरे जे जे लिहिले संचिता ते ना चुके ब्रह्मदिका,
देवाधिकालाही चुकलं नाही. यानंतर म्हणून काय सांगितलं? तयार राहा. किती दिवसाची नाही भावाची भेट, विसरून गेले माझी माहेराची वाट, विसरून गेले माझी माहेराची वाट, विसरून गेले माहेराची वाट. तुझ्या जेवणाला पूर्ण पोळी लागते, तुझ्या जेवणाला पूर्ण पोळी लागते. भावाच्या भेटीसाठी जीव तुटते, माझा जीव तुटते. भावाच्या भेटीसाठी जीव तुटते, माझा जीव तुटते. भावाच्या भेटीसाठी जीव तुटते, माझा जीव तुटते. या ठिकाणी संध्याकाळ कोट्या कोट्या बाडू चालला अरे तुझ्या भवना, अरे देवा तुझ्या भवना. Thank you.